स्वागत आहे तुमचं उषास किचनमध्ये। तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे, पाहू शकता आपण घराच्या पाठीमागे वांग्याची झाड लावलेले आहे। तर त्याच्यात आपली छानपैकी अशी पात्रीची भाजी आलेली आहे। तर आपण ही भाजी काढून स्वच्छ 2 पाण्यातून धुवून त्याला, तर ही भाजी पावसाच्या दिवसातच खूप येते आणि खूप छान अशी आलेली आहे। तर आपण आज कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत। तर मी त्याच्या पाण्यात आपण भाजी 10 ते 15 मिनिटं ठेवलेली होती। तर आपण चाळणी काढून घेतलेली आहे भाजी। तर आपल्याला सुकी वड्याची आहे पूर्ण, आपण कापायला घेणार आहोत। तर आपण इथे भाजी कापून घेतलेली आहे, त्याच्याकरता साहित्य लागणार आहे ते पण घेतलेलं आहे आपण। हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि हरभऱ्याची डाळ आणि आपण सगळीकडे मीठ टाकणार आहे। तर आपल्याला लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे। तर आपण घेणार आहोत भाजी त्याच्याकरता आपण त्याच्यात आपण तेल टाकून घ्यायचं। तर आपण गॅस बारीक ठेवून पूर्ण आपण भाजीचं मिश्रण करून घेणार आहोत। एकदम बारीक गॅसवरती आपण भाजी ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण झाकण घेतलेलं आहे। बारीक गॅसवरती ठेवलेली आहे आपण, आपण त्याच्यात पाणी नाही टाकलं। तर आपण काय करणार आहोत, थोडंसं गरम पाणी करणार आहोत, कारण आपण त्याच्यात हलवायचं नाही टाकलं, त्याच्यामुळे डाळ नाही शिजली जाणार, आपण थोडंसं पाणी टाकलं। आणि त्याची आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायची आहे भाजी। पाहू शकता इथे आपली भाजी तयार झाली। तर आपल्याला पाणी टाकायचं। तर छान अशी गावरान पद्धतीची भाजी माझी तयार झालेली आहे। गावच्या ठिकाणी अशा भाज्या खूप पावसाच्या दिवसात खायला मिळतात। तर माझा व्हिडिओ आवडला असेल शेअर, लाईक, सबस्क्राईब करा। बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।